एवढं मन सरकारचं मोठं नाही आहे. त्यामुळे त्यांचा विषय पुढचाच आहे. पण जे सत्तेत आहेत तेही समाधानी दिसत नाही, कारण अनेकांच्या अन्याय चालू आहे. काही ठराविक आवडत्या लोकांना शेकड्यात निधी आहे आणि नावडत्या लोकांना 1 अंकी 2 अंकी निधी आहे. सत्ताधारी आमदारच नाराज आहेत, एकंदरीत ही स्थिती दिसते आणि अधिवेशन खूप कमी कालावधीचं आहे. मला वाटतं की समाजाला न्याय मिळेल अशी स्थिती आहे. पूर्णपणे न्याय 6 दिवसाच्या अधिवेशनात मिळणार नाही हे काळ्या दगडावरची रेघ आहे. पण विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विदर्भातले अनेक प्रश्न आम्ही आज पुढचे 4 दिवस जे आहेत त्या 4 दिवसात मांडणार आहोत. विरोधी पक्षाच्या वतीने तरी हे प्रश्न मांडले जातील. अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली, निमित्त होतं वाढदिवसाचं, पण राजकीय चर्चा झाली असेल. मला माहित नाही ना, मी नव्हतो तिथं, त्यामुळे मी त्याच्यावर कसं भाष्य करणार. आणि वाढदिवसाचं जेवण असेल तर सगळे येऊ शकतात ना. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये विरोधक नेमके आहेत कुठे असं सवाल सत्ताधारी उपस्थित करत आहे, कारण पायऱ्यांवरती आंदोलन होत नाहीये. नेमकं आता विरोधकांची सत्ताधारी असा प्रश्न विचारू शकत नाहीत. हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे असं माझं मत आहे. कारण पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या विषयीचा जो विषय आहे, आम्ही सभागृहात सगळेच प्रश्न प्रभावीपणाने मांडतोय. पायऱ्यांवर बसून आंदोलन करणं, ज्या गोष्टी सभागृहात मांडल्या जात नाहीत, सरकार त्याच्यात आडवं येते, त्या गोष्टी पायऱ्यांवर येऊन मांडणं स्वाभाविक आहे. 32 काढलेत आणि 32 जी आर काढलेत. 21,000 कोटींची मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. खरंच अशी शेतकऱ्यांना मदत दिली तुम्हाला असं वाटतं? 32 GR काढले त्यांनी. 21,000 कोटींची मदत आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे. 32,000 GR काढले. 32 GR काढलेत मदतीची आणि 21,000 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. नाही, शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोहोचत नाही. आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या, नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही, अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे. लोक तक्रार करतात की विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते, म्हणून आम्ही आवाज उठवतो. त्यामुळं सरकार कितीही म्हणत असलं, किती पैसे वाटले आणि किती नाही, मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही. राज्यात महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय महापालिकांसाठी आणि महाविकास आघाडीचा काही फॉर्म्युला ठरणार आहे, ते एकत्रच लढणारे असं म्हणतात. आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिथं शक्य आहे तिथं सर्व ठिकाणी एकत्रित लढू. सर, मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाने असं सांगितलंय की पार्थ पवार यांचं नाव का नाही, असा प्रश्न जो येतो हा काल मला प्रश्न विचारण्यात आलेला, त्याच्यावर मी काल बोलून झालेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सीमावाद झालाय. वेवजी वेवजी नावाचं गाव आहे महाराष्ट्रातलं. 500 मीटर आत गुजरात सरकारनं स्वतःचे आता तिथे तंबू लावलेत आणि त्यामुळे त्या गावामध्ये आता गोंधळ निर्माण झालाय, वाद सुरू झालाय. मला त्याची तपशिलात माहिती नाही, माहिती घेऊन दुपारी बोलतो. सर, रवी राणा म्हणते की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि बिबट्याला पाळण्याची परवानगी सरकारनं द्या. आज सकाळी पण आम्ही बघितलं की इथे विधान भवनामध्ये कुत्रे पकडण्यासाठी नागपूर महापालिकेचे कर्मचारी आले होते आणि कुत्रे पकडण्याचा बराच प्रयत्न केला, पण कुत्रे पळून गेले सगळे. ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाही ते बिबटे काय पकडणार, हा दुसरा प्रश्न त्यातून उद्भवतो. रवी राणांचं जे दृष्टिकोन आहे की बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या, त्यांनीच पाळावे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे तुम्हाला त्यातनं लक्षात यायला हरकत नाही. प्रकरणावरती विरोधक गप्प आहेत, असं काही वातावरण आहे? असं काही नाही. आमच्या सरकारच्या समितीच्या निष्कर्ष काय येत आहेत याची वाट आम्ही बघतोय. 1 महिन्याची मुदत त्यांनी घेतलेली होती, त्या मुदतीत ते काही निष्कर्ष काढतील, त्यानंतर त्यावर आम्ही बोलू. ज्यावेळी निष्कर्ष निघाले नाही तर हवेत गोळ्या मारणं योग्य नाही. जे आमच्या हातात माहिती जी तुमच्याकडे आहे तेवढीच उपलब्ध आहे, ते समिती नेमलेली आहे ती अधिक माहिती देत असेल तर त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे. नगर परिषदेच्या निवडणुका संपल्या, 31 तारखेला निकाल आहे आणि अशा वेळेला सत्ताधारी पक्षच मशीनची खबरदारी घेत आहेत बाहेर बसून. हायकोर्ट म्हटलेलं आहे की एफआयआर मध्ये नाव का नाही नोंदवलं गेलं, असा हायकोर्टाने सवाल विचारलेला आहे. कारण जे सही करतात तेच पहिल्यांदा जबाबदार असतात. त्यामुळे जो करार करतो
त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे काय आहे हा सेकंड थॉट आहे. तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात. त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत ना, प्रोसिजर आहे. ज्या मशीन्स आहेत ठेवलेल्या त्या मशीन्सच्या संरक्षणासाठी सत्ताधारी पक्षाचा विरोधी